हॅलो स्टुडंट्स, ॲनिमल क्लासिफिकेशनच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट यांच्यामधला डिफरन्स स्टडी केला. एकदा रिवाईज करा तो डिफरन्स. सगळ्यात फर्स्ट आपण बघितलं नॉन कॉर्डेट जे आहेत यांच्याकडे नोटोकॉर्ड हे सपोर्टिंग स्ट्रक्चर नसतं. नेक्स्ट आपण बघितलं कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड हे सपोर्टिंग स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट कॉर्डेट जे आहेत नॉन कॉर्डेट जे आहेत यांच्याकडे फॅरेंजियल गिल स्लिट्स नसतात आणि कॉर्डेट्समध्ये मात्र फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे नॉन कॉर्डेटमध्ये हार्ट जे आहे ते त्यांचं डॉर्सल साईडला असतं आणि कॉर्डेटचं हार्ट व्हेंट्रल साईडला असतं. नेक्स्ट नॉन कॉर्डेटमध्ये जो नर कॉर्ड आहे तो व्हेंट्रल साईडला असतो, सॉलिड असतो आणि पेअर्ड किंवा डबल असतो. कॉर्डेटमध्ये जो नर कॉर्ड आहे तो कसा आहे, सिंगल आहे, हॉलो आहे आणि डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे. तर हा डिफरन्स सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आज आपण ॲनिमल क्लासिफिकेशनचा ट्रेडिशनल चार्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट इज ट्रेडिशनल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. सो ॲनिमलचं ट्रॅडिशनली कसं क्लासिफिकेशन केलं जातं हे आपण पाहणार आहोत. सो ट्रॅडिशनली म्हणजे आता नवीन सिस्टीम आलेली आहे क्लासिफिकेशनची, सो त्याच्यामध्ये नवीन क्रायटेरिया यूज केले जातात. मात्र ट्रॅडिशनली ॲनिमल्सना कसं क्लासिफाय केलं जातं तर बघा, आपण मेन किंगडम क्लासिफाय करतोय त्या किंगडमचं नेम आहे ॲनिमॅलिया. हा ॲनिमॅलिया जो किंगडम आहे तो दोन सब किंगडममध्ये डिवाइड झाला. त्यातला फर्स्ट सब किंगडम आहे नॉन कॉर्डेट सब किंगडम. नॉन कॉर्डेट आणि दुसरा जो आहे त्या सब किंगडमचा नेम आहे सब किंगडम कॉर्डेट. सो किंगडम ॲनिमॅलिया दोन सब किंगडममध्ये डिवाइड झाला, नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट. याच्यामध्ये जे नॉन कॉर्डेट आहेत हे कोणत्या बेसिसवरती डिवायडेशन केलं आता हे तुम्हाला माहिती आहे. नोटोकॉर्ड आहे किंवा नाही त्या बेसिसवरती. ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड नाही त्यांना नॉन कॉर्डेट्स असं म्हटलं जातं आणि ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड आहे त्यांना कॉर्डेट असं म्हटलं जातं. मग आता बघा नॉन कॉर्डेट जो आहे त्याचे ॲक्च्युली 10 फायलम आहेत. तर बुकमध्ये फर्स्ट फायलम दिलेला आहे प्रोटोझोआ. मात्र प्रोटोझोआ जो आहे तो किंगडम ॲनिमॅलियाच्या अंडर इन्क्लूड केला जात नाही किंवा तो नॉन कॉर्डेट्समध्ये येत नाही. त्यामुळे नॉन कॉर्डेटमध्ये फर्स्ट प्रोटोझोआ हा फायलम आपण स्टडी करणार नाही आहे. सो पोरीफेरापासून लक्षात ठेवायला सुरुवात करायची. सो सब किंगडम नॉन कॉर्डेटा त्याच्यामध्ये वेगवेगळे फायलम तयार करण्यात आलेले. हे जे हायरार्की यूज केली ॲनिमॅलियाच्या समोर आपण म्हणतोय किंगडम ॲनिमॅलिया, सब किंगडम नॉन कॉर्डेट, सब किंगडम कॉर्डेट. आता सब किंगडम नॉन कॉर्डेटचे 9 फायलमचे नेम आपल्याला नीट लक्षात ठेवायचे. सो बघा फायलमचे नेम काय आहेत. फर्स्ट फायलम आहे पोरीफेरा. सेकंड फायलम इज निडारिया. या निडारियालाच सिलेंटरेटा असं सुद्धा म्हटलं जातं. तर सेकंड फायलम आहे निडारिया. नेक्स्ट थर्ड ॲक्च्युली टिनोफोरा हा फायलम आहे, पण तो तुम्हाला 10वीला दिलेला नाही आहे. मात्र हा 11वीला तो थर्ड फायलम असणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो फायलम आहे तो आहे प्लॅटी हेलमिन्थिस. नेम अवघड वाटू शकतात, मात्र व्यवस्थित प्रोनाऊन्सिएशन केलं तर स्पेलिंग लर्न करत बसावं लागत नाही. पोरीफेरा, पोर्स मीन्स होल अँड फेरिन मीन्स बिअरिंग. निडारिया सी सायलेंट आहे इथपासून म्हणायचं आहे निडारिया. नेक्स्ट प्लॅटी हेलमिन्थिस. प्लॅटी म्हणजे फ्लॅट अँड हेलमिन्थ मीन्स वर्म. नेक्स्ट जो आहे प्लॅटी हेलमिन्थिस नंतर नेक्स्ट येतो ॲस्क हेलमिन्थिस.
ॲस्क हेल्मिंथिस, ॲस्कस म्हणजे पाऊच आणि हेल्मिंथ म्हणजे वर्म, यांच्या बॉडीमध्ये पाऊच डेव्हलप झालेलं असतं. सो 4 फायलमचे नेम सांगितले, पोरिफेरा, निडारिया पहिले 2, नेक्स्ट प्लॅटी हेल्मिंथिस, ॲस्क हेल्मिंथिस, हे दोन्ही हेल्मिंथ म्हणजे वर्मचे दोन्ही फायलम आहेत, हे 2 एकत्र लक्षात ठेवा. नेक्स्ट 5th जो फायलम आहे तो आहे ॲनेलिडा. ॲनेलिडामध्ये ॲन्युलस म्हणजे रिंग, बॉडीवरती रिंग लाईक स्ट्रक्चर असतं, जसं की अर्थवॉर्म सगळ्यांनी पाहिलेलं असेल, अर्थवॉर्मच्या बॉडीवरती रिंग लाईक स्ट्रक्चर, तर यांना ॲनेलिडा असं म्हटलं जातं. ॲनेलिडानंतर नेक्स्ट आहे आर्थ्रोपोडा. ठीक आहे, आर्थ्रोपोडा, आर्थ्रस म्हणजे जॉईंट आणि पोडा म्हणजे लेग, हे जे ॲनिमल आहेत यांचे लेग जॉईंटेड असतात, सो त्यांना आर्थ्रोपोडा असं म्हटलं जातं. आर्थ्रोपोडानंतर नेक्स्ट 7 जो फायलम दिलेला आहे मोल्युस्का. मॉलिस मीन्स सॉफ्ट बॉडीड ऑर्गॅनिझम जे आहेत ते मोल्युस्कामध्ये येतात. मोल्युस्कानंतर नेक्स्ट फायलम आहे इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा याचा अर्थ बघा, इकायनस म्हणजे स्पाईन किंवा काटे आणि डर्मा म्हणजे स्किन, ज्यांच्या स्किन काटेरी असते ते याच्यामध्ये इन्क्लूड होतात इकायनोडर्माटामध्ये. आणि 9वा फायलम आहे हेमिकॉर्डेटा. हेमीचा अर्थ होतो हाफ आणि कॉर्डेटा म्हणजे नोटोकॉर्ड, हाफ नोटोकॉर्ड असणारे. तर बघा सब किंगडम नॉन कॉर्डेटाचे आपण 9 फायलम बघितले. पहिला फायलम पोरिफेरा, निडारिया, लक्षात ठेवताना हे 2 लक्षात ठेवा, पोरिफेरा, निडारिया. नेक्स्ट 2 वर्मचे आहेत प्लॅटी हेल्मिंथिस, ॲस्क हेल्मिंथिस. नेक्स्ट 2 ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा आणि शेवटचे 3 बघा मोल्युस्का, इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. सो या पद्धतीनं हे 9 फायलमचे नेम तुम्हाला लर्न करायचे आहेत. सिक्वेन्सनी लर्न करणं गरजेचं आहे, याच वेळी यांचं इव्हॉल्युशन झालेलं आहे आणि तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा सोप्या जातील जर तुम्ही सिक्वेन्सनी नेम लक्षात ठेवले. तर हे आजच्या होमवर्कला सगळ्यांनी करायचे, ह्या सगळ्या फायलमचे नेम सिक्वेन्सनी लक्षात ठेवायचे. सेकंड जो सब किंगडम आहे तो आहे कॉर्डेटा. आता हा जो सब किंगडम आहे याच्या अंडर एकच फायलम दिलेला आहे आणि फायलमचं नेम आहे कॉर्डेटा. सो सब किंगडम सुद्धा कॉर्डेटाच आणि फायलमचं नेम सुद्धा कॉर्डेटाच दिलेलं आहे. आता हा फायलम कॉर्डेटा 3 सब फायलममध्ये डिवाइड होतो. तर बघा फर्स्ट याच्यामध्ये जे सब फायलम येतं ते काय आहे, सब फायलम युरोकॉर्डेटा. सेकंड सब फायलमच आहे सेकंड सुद्धा सेफॅलोकॉर्डेटा. आणि लास्ट युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्राटा. सो फायलम कॉर्डेटा 3 सब फायलममध्ये डिवाइड झाला, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्राटा. मग हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवरती, तर नोटोकॉर्डच्या बेसिसवरती. युरोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड बॉडीच्या काहीच पार्टमध्ये म्हणजे यांच्या फक्त टेलमध्येच नोटोकॉर्ड असतो आणि तोही पूर्ण लाईफ यांच्याकडे नोटोकॉर्ड नसतो, सुरुवातीच्या काही स्टेजमध्ये असतो, नंतर नोटोकॉर्ड निघून जातो. इन शॉर्ट युरोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड बॉडीच्या काही रिजनमध्ये आणि लाईफच्या काही पार्टमध्येच पाहायला मिळतो, एंटायर लाईफमध्ये नोटोकॉर्ड त्यांच्याकडे नसतो. तर सेकंड जर पाहाल सेफॅलोकॉर्डेटा, यांच्याकडे पूर्ण बॉडीमध्ये नोटोकॉर्ड असतो, हेडपासून टेलपर्यंत आणि पूर्ण लाईफमध्ये यांच्याकडे नोटोकॉर्ड राहतो, यांना म्हटलं जातं सेफॅलोकॉर्डेटा. आणि व्हर्टिब्राटा जे आहेत यांच्याकडे नोटोकॉर्ड रिप्लेस होतो आणि नोटोकॉर्डच्या ठिकाणी व्हर्टेब्रल कॉलम डेव्हलप होतो, जसं आपल्या बॉडीमध्ये आहे. सो फायलम कॉर्डेटाचे 3 सब फायलम कळले का बघा, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्राटा. युरोमध्ये नोटोकॉर्ड,
बॉडीच्या काही पार्टमध्ये आणि लाईफच्या काही स्टेजमध्येच असतो. सेफॅलोकॉर्डेटामध्ये एंटायर बॉडीमध्ये नोटोकॉर्ड आणि थ्रूआउट द लाईफ हा नोटोकॉर्ड राहतो. आणि व्हर्टिब्राटामध्ये नोटोकॉर्ड रिप्लेस होऊन त्याऐवजी व्हर्टेब्रल कॉलम डेव्हलप होतो. आता हे जे क्लासेस आहेत हे जे सब फायलम आहेत युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्राटा यांचे पुढे वेगवेगळे क्लासेस पडतात. त्यापैकी आपण फक्त व्हर्टिब्राटाचे क्लासेस स्टडी करणार आहोत. सो व्हर्टिब्राटाचे क्लासेस कोणते कोणते दिलेत बघा. ह्याचा फर्स्ट क्लास आहे पायसेस, फर्स्ट सायक्लोस्टोमाटा. ओके, हा याचा फर्स्ट क्लास आहे. सेकंड जो याचा क्लास दिलेला आहे तो आहे पायसेस. पायसेस नंतर थर्ड याचा क्लास येतो ॲम्फिबिया. फोर्थ या ठिकाणी लिहिते रेप्टिलिया. नेक्स्ट इज एव्स अँड लास्ट इज मॅमॅलिया. तर या बाजूला थोडंसं आपण डिटेल क्लासिफिकेशन बघितलं. इथं सब किंगडम नॉन कॉर्डेटामध्ये 9 फायलम बघितले वेगवेगळे. त्यांच्यामध्ये वेगवेगळे डिफरन्सेस आहेत, ते क्लासिफिकेशन स्टडी करताना लक्षात येतीलच. मात्र या ठिकाणी फायलम सब किंगडम कॉर्डेटामध्ये एकच फायलम कॉर्डेटा. हा फायलम 3 सब फायलममध्ये डिवाइड झाला, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्राटा. आता व्हर्टिब्राटा या सब फायलममध्ये नीट लक्षात ठेवा, ॲनिमॅलियाच्या पुढे किंगडमच म्हटलेलं आहे. नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटच्या आधी सब किंगडम म्हटलेलं आहे. कॉर्डेटाच्या आधी इथं फायलम, हे सब फायलम आहेत 3. आणि इथं क्लास म्हटलेलं आहे. क्लास कोणता? सायक्लोस्टोमाटा. सायक्लोस्टोमाटा म्हणजे सायक्लो म्हणजे सर्क्युलर आणि स्टोमाटा म्हणजे माउथ, सर्क्युलर माउथ असणारे ऑर्गॅनिझम. पायसेस म्हणजे फिश. ॲम्फिबिया म्हणजे जे प्राणी लँडवरती आणि वॉटरमध्ये दोन्ही ठिकाणी राहू शकतात ते ॲम्फिबिया. रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे प्राणी असतील. एव्स म्हणजे बर्ड्स इन्क्लूड केले जातात. आणि मॅमॅलिया म्हणजे ज्यांच्याकडे मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स असतात त्यांना म्हटलं जातं मॅमॅलिया. तर हा आहे ट्रॅडिशनल ॲनिमल क्लासिफिकेशनचा चार्ट. सो ट्रॅडिशनली या वेनी ॲनिमल्सना क्लासिफाय केलं जातं. मात्र जसं सायन्समध्ये डेव्हलपमेंट झाली तसे नवीन नवीन क्रायटेरिया डेव्हलप झाले ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी. सो नवीन कोणते क्रायटेरिया आले तर बॉडी ऑर्गनायझेशन असेल, सिमेट्री असेल, तर असे वेगवेगळे क्रायटेरिया आले. सो पुढे हे क्रायटेरिया यूज करून नवीन मेथड जी आहे क्लासिफिकेशनची ती आली. सो नेक्स्ट आपण ती न्यू सिस्टीम स्टडी करणार आहोत आणि त्या न्यू सिस्टीमसाठी लागणारे कोणते क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरिया आपण डिटेल पाहणार आहोत. सो पहा, नेक्स्ट criteria used for animal classification. So next आपण पाहणार आहोत criteria which are used in new system of classification. So ट्रॅडिशनली विटॅकरची जी 5 किंगडम सिस्टीम आहे या सिस्टीमनुसार किंगडम ॲनिमॅलियामध्ये सगळे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इन्क्लूड केले जातात. आणि या ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनसाठी जे नवीन आता क्रायटेरिया यूज केले जातात ते कोणते आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट इज क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम of classification. क्लासिफिकेशनची जी नवीन सिस्टीम आहे याच्यामध्ये कोणते क्रायटेरिया यूज केले जातात तर याच्यामध्ये फर्स्ट आहे बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे हे बघितलं जातं. म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये काय येतं तर आपली बॉडी बेसिकली सेलपासून बनलेली आहे. ह्या सेलपासून थोडंसं कॉम्प्लेक्स म्हणजे सेलपासून टिश्यू तयार होतो. टिश्यू वेगवेगळे एकत्र येऊन ऑर्गन तयार होतो. ऑर्गन्स एकत्र येऊन सिस्टीम तयार होते आणि वेगवेगळ्या सिस्टीमपासून
ऑर्गॅनिझम तयार होतो. तर तो ऑर्गॅनिझम कोणत्या लेवलपर्यंत आहेत? फक्त सेल्स आहेत, टिश्यू तयार झाला आहे की नाही, किंवा फक्त सेल आहेत, सेलपासून टिश्यू तयार झाला आहे मात्र ऑर्गन नाही तयार झालेला, असे वेगवेगळे ऑर्गनायझेशन आहेत. हे ऑर्गनायझेशन आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉडी ऑर्गनायझेशन नंतर नेक्स्ट क्रायटेरिया आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत, बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री म्हणजे बॉडीचे इक्वल पार्ट होत आहेत किंवा नाहीत होत हे त्याच्यामध्ये स्टडी केलं जाणार आहे. बॉडी सिमेट्री नंतर नेक्स्ट आहे जर्म लेअर किंवा जर्मिनल लेअर किती असतात. 2 जर्म लेअर असतील तर त्यांना म्हटलं जातं डिप्लोब्लास्टिक, आणि जर 3 जर्म लेअर असतील तर त्यांना म्हटलं जातं ट्रिप्लोब्लास्टिक. सो ते जर्म लेअर्स आपण पाहणार आहोत. जर्म लेअर नंतर नेक्स्ट आहे बॉडी कॅव्हिटी और इट इज ऑल्सो कॉल्ड सीलोम. सीलोम हा क्रायटेरिया आपण स्टडी करणार आहोत. आणि शेवटचं आहे सेगमेंटेशन. सो नवीन सिस्टीम जी आहे ॲनिमल क्लासिफिकेशनची, या सिस्टीममध्ये हे वेगवेगळे क्रायटेरिया ॲनिमल्सना क्लासिफाय करण्यासाठी यूज केले जातात. सो बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, जर्म लेअर, बॉडी कॅव्हिटी और सीलोम अँड लास्ट आहे सेगमेंटेशन. हे क्रायटेरिया काय आहेत त्याचे डिटेल्स आपण पाहतोय. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बॉडी ऑर्गनायझेशन. फर्स्ट क्रायटेरिया, सो बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये आपण बेसिक 4 ते 5 ऑर्गनायझेशन स्टडी करणार आहोत. त्यातलं फर्स्ट आहे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. तर प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे? तर बेसिकली हे ऑर्गनायझेशन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतं. सो इट इज प्रेझेंट इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये हे ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. आता मुळात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम किंगडम ॲनिमॅलियामध्ये येतच नाहीत, यांच्यामध्ये मल्टीसेल्युलर येतात. मात्र दिलेलं आहे तर बघा, जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे यांची बॉडीज मुळात एकाच सेलपासून बनली, एकापेक्षा जास्त सेल नाहीच आहेत, तर पुढचं ऑर्गनायझेशन तयारच नाही होणार. सो मुलांना ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा. बेसिकली सगळ्यात बेसिक युनिट आहे आपल्या बॉडीचं सेल. वेगवेगळ्या सेल एकत्र येतात आणि सेलचा ग्रुप तयार करतात, याला आपण म्हणतो टिश्यू. वेगवेगळे टिश्यू एकत्र येऊन नेक्स्ट जे तयार होतं त्याला म्हटलं जातं ऑर्गन. सपोज स्टमक हा ऑर्गन आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात बाहेर असतो इपिथेलियल टिश्यू, त्याच्या आतमध्ये मस्क्युलर टिश्यू, त्याच्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये नर्वस टिश्यू प्रेझेंट असतो आणि पुन्हा आतमध्ये इपिथेलियल टिश्यू. सो असे वेगवेगळे टिश्यू एकत्र येतात आणि काय तयार होतो? ऑर्गन. ऑर्गनपासून काय तयार होते? सिस्टीम. जसं की स्टमक सांगितलं, स्टमकशिवाय इसोफेगस, फॅरिंग्स, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, माउथ, असे वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येऊन कोणती सिस्टीम तयार होईल? डायजेस्टिव्ह सिस्टीम. अशीच रेस्पायरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिएटरी सिस्टीम. सो अशा वेगवेगळ्या सिस्टीमपासून आपली बॉडी तयार झाली. सो सगळ्यात बेसिक घेतलं आपण सेल. सेलपासून टिश्यू तयार होतो, टिश्यूंपासून ऑर्गन आणि ऑर्गनपासून सिस्टीम आणि या सिस्टीमपासून कोण डेव्हलप होतो? ऑर्गॅनिझम. सो हे झालं ऑर्गनायझेशन. आता आपण हा जो क्रायटेरिया स्टडी करतोय याच्यामध्ये तो फायलम यातल्या कोणत्या टप्प्याला प्रेझेंट आहे? फक्त सेल आहेत की सेलपासून टिश्यू तयार झाला आहे, कुठल्या टप्प्याला आहे हे आपण पाहणार आहोत. सो याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहतोय प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, जे कोणामध्ये असतं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. तर मुलांनो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम नावातच आहे, एकाच सेलपासून बनलेले आहेत. मग त्यांच्याकडे वेगवेगळे फंक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी वेगवेगळे टिश्यू किंवा ऑर्गन नाहीत. सो ऑल फंक्शन्स
कॅरीड आउट बाय सिंगल सेल. म्हणजे कसं बघा, आपल्याकडे डायजेशनसाठी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेशनसाठी रेस्पायरेटरी सिस्टीम, एक्सक्रिएशनसाठी एक्सक्रिएटरी सिस्टीम. वेगवेगळ्या सिस्टीम वेगवेगळी कामं करतात. मात्र हा ऑर्गॅनिझम एकाच सेलपासून बनलेला आहे. हाच फूड मटेरियल डायजेस्ट करेल, हाच एक्सक्रिएशन करेल सगळे, किंवा हाच रेस्पिरेशनचं काम हाच करेल. वेगवेगळे फंक्शन जे आहेत ती एकच सेल कॅरी आउट करणार आहे. आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे याला म्हटलं जातं प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सो मुलांना आपण काय स्टार्ट केलं, क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनच्या नवीन सिस्टीममध्ये कोणते क्रायटेरिया वापरले जातात. तर पहिला क्रायटेरिया सांगितला की ऑर्गॅनिझमचं बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे ते पाहिलं जातं. मग त्याचे 5 प्रकार आहेत. त्यातला पहिला मी तुम्हाला सांगितला प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. हे कोणामध्ये असतं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. आणि यांच्यामध्ये काय असतं तर सगळे फंक्शन सिंगल सेल, एकच सेल कॅरी आउट करते. वेगवेगळे फंक्शन करण्यासाठी ऑर्गन तयार व्हायला मुळात सेल भरपूर पाहिजे. जास्त सेल असतील तर टिश्यू तयार होईल, टिश्यूंपासून ऑर्गन आणि ऑर्गनपासून सिस्टीम. जर इथे एकच सेल आहे तर टिश्यू, ऑर्गन किंवा सिस्टीम तयार होण्याचा प्रश्न येत नाही. सो हे जे आहे ते आपण पाहिलं प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. तर पुढचे जे ऑर्गनायझेशन आहे सेल्युलर लेवल, सेल टिश्यू, टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम, हे ऑर्गनायझेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.